काल आपण निफ्टीमध्ये जे अनालिसिस केलं होतं ना त्याप्रमाणे आज मार्केट कसा परफॉर्मन्स केलाय मार्केटने. आपण बोललो होतो की काल की प्रिव्हियस काही डे आहे तिथं तर कॅन्डलने तिथं सपोर्ट घेतलेला आहे. बरोबर तिथं काल सपोर्ट घेतला होता आणि बोललो होतो की कॅन्डल किंवा मार्केट आज पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता होतं, कारण रात्री क्रूड ऑइल निगेटिव्ह होते, त्यामुळे मार्केट आज इंडियन मार्केट पॉझिटिव्ह राहील असं आपण काल बोललो होतो. आणि आपली एक स्ट्रॅटर्जी कॉमन 15 मिनिटाची कॅन्डल जर हाय ब्रेक केला तर मार्केट अपसाईडला रॅली देतं. दुसरा सांगण्याचा मेन हेतू आहे, मार्केट जर अचानक जर अशा मोठ्या फास्टमध्ये रॅली दिल्या, 2 3 4 5 कॅन्डल जर पडल्या आणि पुढे कुठेतरी एका ठिकाणी जर रेजिस्टन्स घेतला तर मार्केट त्या ठिकाणी बराच वेळ असं साईडवेज राहतं. त्याप्रमाणे आज बराच वेळ राहतं जोपर्यंत त्याचे हाय आणि लो ब्रेक होत नाही तोपर्यंत पुढे आपण ट्रेड घ्यायचा नाही. त्याप्रमाणे आज मार्केट इथे साईडवेज राहिलं. हा जो झोन आहे आता साईडवेज झोन आहे, हा जो झोन आहे तो साईडवेज झोन आहे. थोडक्यात इथं बुलिश फ्लॅग झाला, ज्याला माहिती आहे टेक्निकल चार्ट पॅटर्न त्याला हे समजतं बुलिश फ्लॅग झाला, एकतर ते डाऊन साईडला येईल किंवा अप साईडला येईल, तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही. फक्त लक्षात ठेवा, अप साईडला एक फास्ट रॅली आली की वरती जर कुठे एका ठिकाणी जर मार्केट थांबले किंवा रेजिस्ट केलं तर मार्केट खूप वेळ तिथं साईडवेज राहतं, कोणताही ट्रेड करायचा नाही, प्रीमियम डिके होतो. जोपर्यंत त्या साईडवेज झोनच्या बाहेर पडत नाही, ब्रेकआउट ब्रेकडाऊन, तोपर्यंत ट्रेड घेणं न घेणं कधीही चांगलं. थँक्यू.